इतिहासाची साक्ष देणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो अर्थात धर्मवीरगड म्हणजेच शौर्यस्थळ छत्रपती संभाजी महाराजांचं। आज या ठिकाणी ही जी कमान आहे ती कमान आणि या कमानीतून आपण आज प्रवेश करतो आणि आपल्याला समोर दिसते तो औरंगजेबाचा दरबार आहे आणि याच दरबारामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना सर्वात प्रथम पकडून कैद करण्यात आले। हा परिसर पाहिला तर हा भुईकोट किल्ला असल्याकारणानं या ठिकाणी हा उंचावरती नाही आहे, पण परिसराच्या आजूबाजूला तटबंदी आहे किल्ल्याच्या। आणि इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पकडून सर्वात प्रथम जिथं आणलं गेलं तेच हे ठिकाण अर्थात राजदरबाराचं ठिकाण आहे। आपल्या स्वराज्याचे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी कैद करण्यात आलं आणि कैद करून याच दरबारात औरंगजेबासमोर सादर करण्यात आलं आणि हेच ते श्री छत्रपती संभाजीराजे शौर्यस्थळ धर्मगड म्हणून आज प्रसिद्ध आहे। आपल्यासमोर जे दरबार चित्र दिसतंय तो जो दिसतोय समोर तो दरबार आहे आणि त्या दरबारामध्ये या ठिकाणी औरंगजेब विराजमान होता आणि त्याच्या समोरच आपल्या समोर जी शौर्य स्थळ आहे अर्थात ही जी शिळा आहे याच शिलेला या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना साखळदंडामध्ये जोखून बांधून ठेवण्यात आलं होतं। हीच ती ऐतिहासिक शिळा आहे। आज याच ऐतिहासिक शिळेचं दर्शन घेतल्यानंतर अक्षरशः ऊर भरून येतो, कारण याच शिळेला आपल्या स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराजांनी या ठिकाणी अमरत्व प्राप्त करून दिलेलं आहे। आज प्रत्येक या ठिकाणी आलेला हरेक मराठा हरेक व्यक्ती याला नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही। छत्रपती संभाजी महाराजांचं इतिहासाची साक्ष असणारं हे शौर्यस्थळ। आज हा जो परिसर आहे तो परिसर पावन झाला अर्थात कशामुळं तर या छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यामुळे। अक्षरशः ज्या मरणयातना त्यांना सोसाव्या लागल्या त्या सोसण्याचं ठिकाण म्हणजे हे आहे। आपल्या सर्वांसाठी आपल्या आबासाहेबांचे संस्कार असतील, माँसाहेब जिजाऊंचे जे संस्कार आहे आणि येणाऱ्या भविष्यातल्या पिढीकरिता छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी अक्षरशः या ठिकाणी मरण यातना सोसल्या। साखळ दंडात जोखंड या ठिकाणी अक्षरशः त्यांना बांधून ठेवण्यात आलं होतं, त्यांचे डोळे काढण्यात आले, त्यांची शरीराची विठंबना करण्यात आली आणि या दरबाराच्या समोर जो औरंगजेब बसला होता तो औरंगजेब समोर बसून या ठिकाणी तो हे क्रूर कृत्य पाहत होता। आपल्या मराठ्यांच्या इतिहासाला आज अक्षरशः नवीन उजाळा देतो ते शौर्य छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी पाहिल्यानंतर अंगावरती अक्षरशः काटा येतो। आज प्रत्येकाने या ठिकाणी येऊन तो छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदानाचं शौर्य या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवावं असं हे ठिकाण आहे। या शिवतीर्थावर या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिष्ठा आहे आणि त्या धर्मनिष्ठेकरिता म्हणून आज या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे। याच ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि त्याच्यानंतर या छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराच्या तुकड्यांची इतरत्र विल्हेवाट लावण्यात आली। आज मराठ्यांचा जो इतिहास आहे तो इतिहास जर छत्रपती संभाजी महाराज असते तर काही औरच असतात, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारात वाढलेले माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारात वाढलेले हे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आज आपल्या मराठ्यांचं एक शौर्यस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। अशा या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा। जय भवानी, जय शिवाजी। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय।